last week we started a new subject, गेल्या सोमवारी एक नवीन विषय मी सुरू केला. the wise dealings of God towards man. माणसाविषयी देवानं केलेली सुज्ञ कार्य. And the scripture verse is taken from Job chapter 19 verses 13 and 14. इयोब 19:13-14 इथून मी तुमच्याशी बोललो होतो. And God is going to speak in strange ways. देवा वेगळ्या रीतीनं विचित्र रीतीनं आपल्याशी बोलणार आहे. But it shall be divine ways. परंतु तो एक दैवी मार्ग असेल की ज्या मार्गाने देव आपल्याशी बोलेल. Many times we think that God speaks in strange ways just because we don't understand it. बऱ्याच वेळेला देव जे बोलत आहे ते आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपण असं म्हणतो की देव आज विचित्ररित्या बोलला. But actually God is speaking to us through divine ways. पण खरं म्हणायला गेलं तर देव आपल्याशी दैवीरित्या बोलत असतो. And that's why we don't understand many things of God, the way He moves. आणि म्हणून बऱ्याच देवाच्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, बरंच देवाचं कार्य आपल्याला समजत नाही. But पण in the end, शेवटी it's always good for us. नेहमी आपल्यासाठी हे चांगलंच असतं. Amen. हालेलुया. He hath put my brethren far from me, and my acquaintance are verily estranged from me. My kinsfolk have failed, and my familiar friends have forgotten me. त्याने माझे भाऊ माझ्यापासून दूर केले आहेत आणि माझ्या ओळखीचे मला अगदीच पारखे झाले आहेत. माझ्या भाऊबंधांनी मला अंतर दिले आहे आणि माझे स्नेही मला विसरलेले आहेत. Amen. हालेलुया. You know, afflictions for a Christian is a way of elevation. ख्रिस्ती लोकांसाठी त्रास म्हणजे एक उन्नती आणि बढतीची रीत आहे. It is the show of God's love for us. आणि देवाचं प्रेम आपल्यासाठीचं त्या सगळ्या त्रासातनं आपल्याला प्रगट होत असतं. You know, many never understand the Bible till they are in trouble. बऱ्याच लोकांना जोपर्यंत ते त्रासात पडत नाहीत तोपर्यंत त्यांना बायबल कळत नाही. And the scriptures are always addressed to the poor in the spirit. आणि शास्त्र वचनं नेहमी आत्म्यात जे दीन आहेत त्या दिनांना सांगितलेली असतात. Amen. आमेन. So that you may know that you are blessed because you have understood the heavenly discipline that you are subdued to. की तुम्हाला कळावं स्वर्गीय शिस्त तुम्ही पाळत आहात आणि म्हणून तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत. And how much God teaches us through the affliction even of godly men in the Bible. आणि देवा बायबल मधील दैवी माणसांच्या द्वारे सुद्धा आणि त्या दैवी माणसांच्या त्रासांमधूनही देव आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. Many times He doesn't want us to go through these afflictions, but that we may only learn through the examples of these men and women of God. बऱ्याच वेळेला देवाची इच्छा नसते की आपण स्वतः त्या त्रासातनं जावं आणि म्हणून देव काय करतो, हे जे सगळे देवाचे सेवक देवाचे लोक बायबलमध्ये त्रासांमधून गेलेले होते त्यांच्या त्रासांमधून देव आपल्याला शिकवू इच्छितो ते आपण शिकून घेतलं पाहिजे तर आपण त्रास अवॉइड करू शकू. Amen. But many a times पण बऱ्याच वेळेला we are so slow to understand आपली समजूत फार ढिल्ली आणि हळू असते. that we also want to have a pitfall, and then we want to learn by our own experiences. म्हणजे काय की आपण फार हळू शिकतो. आपण कधी हे महत्त्वाचे धडे लवकर शिकून घेत नाही. खड्ड्यात पडल्याशिवाय आपल्याला समजत नाही की हा त्रास काय आहे. If somebody tells you that how they fell in the pit and how they learned something from it, we don't learn from it easily. We कोणी- ourselves want to experience it, fall in the pit, and thereby learn a bitter lesson. कोणीतरी खड्ड्यात पडलेला माणूस जो आपल्याला येऊन सांगेल की मी खड्ड्यात कसा पडलो आणि मग त्यातनं मी बाहेर कसा आलो, हे त्याचे जे अनुभव तो माणूस आपल्याला सांगतो ते आपण शिकून घेत नाही. तर आपली अशी इच्छा असते की मी स्वतः खड्ड्यात पडीन, मग मी स्वतः त्या खड्ड्यातनं बाहेर येईन, मला माझे स्वतःचे अनुभव मिळू देत, मला माझी स्वतःची अद्दल घडू दे, मग मी शिकीन. You know how far advanced in the knowledge of God were these men of God like David and Job and Heman and other people. परंतु दावीद म्हणा, इयोब म्हणा, हेमान म्हणा, हे जे काही देवाचे लोक होते, सेवक होते, ते किती पुढे गेलेले होते. दे वर वे अहेड असं म्हणायला हरकत नाही. देवाच्या सगळ्या या बाबींमध्ये, देवाच्या नाडीमध्ये की देवाला एक्झॅक्टली काय हवंय, देव काय म्हणतोय, कसं राहायचं असतं, काय करायचं असतं, काय करू नये, या ज्या काही बाबी असतात त्यामध्ये हे देवाचे सेवक, हे देवाचे लोक बायबलमधले इतके आपल्या सगळ्यांपेक्षा पुढे गेलेले होते
की त्याला See? सुमार नाही. Though they were living in a lesser light than us, आणि जरी म्हणायला गेलं तर त्यांना आपल्यापेक्षा कमी प्रकाश, आपल्यापेक्षा कमी प्रगटीकरण, आपल्यापेक्षा कमी रेव्हलेशन त्या जुन्या करारातल्या त्या जुन्या सेवकांना मिळालेलं होतं म्हणायला गेलं तर. amen. And they could see in all the afflictions some lessons of God. आणि ते मात्र त्यांच्या सगळ्या त्रासांमध्ये, त्यांच्या प्रत्येक त्रासात ते काहीतरी देवाचा धडा शिकायचे की हे असं असं झालेलं आहे तर ह्याच्या मागे देव मला काय शिकवत आहे. Amen. That's what Job said. योब असंच बोलला, He has put my brethren far from me. त्याने माझे भाऊबंद माझ्यापासून लांब केले. See? And we would never say that. आपण असं कधीच म्हणणार नाही. If somebody goes away from us, if somebody breaks off from us, we start fighting with them. उलट पक्षी आपल्यापासून कोणी जर लांब गेलं तर आपण तर त्यांच्याशी भांडायला लागतो. But in everything, पण सर्व गोष्टीत these men and women of God saw the divine hand of God. या देवाच्या सेवकांनी, या देवाच्या सेविकांनी, या देवाच्या लोकांनी, देवाच्या संतांनी जुन्या करारातल्या देवाचा हात प्रत्येक गोष्टीत पाहिला. We all know that man is born to trouble. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे माणूस त्रासांना बांधील आहे. As the sparks fly upwards. जसं ठिणग्यावर उडतात तसं माणसाला आयुष्यात त्रास होणं हे माणसाला बांधलेलं आहे. Because sorrow is the child of transgression. कारण की दुःख म्हणजे अपराधाचं अपत्य किंवा संतान आहे. You know, कळलं का? दुःख अपराधाचं बाळ आहे. अपराध केल्याने दुःख येतात. Amen. See, when man fell, जेव्हा माणूस पडला he departed from God. तो देवापासून वेगळा He झाला. departed from the fountain of God. तो देवाच्या झऱ्यापासून वेगळा झाला. He departed from the source of God. तो देवाच्या पुरवठ्यापासनं वेगळा झाला. He departed from the fountain of happiness. आणि सुखी समाधानी आनंदी जीवनाचा जो एक झरा त्यापासनं तो वेगळा झाला. And he became the emblem of sorrow. आणि दुःखाचं तो एक चिन्ह झाला. Amen. And sorrow became a part of man's life. आणि त्यानंतर प्रत्येक माणसाच्या जीवनाचा दुःख म्हणजे एक भाग आणि एक वाटाच बनला. And now every man has become estranged like the sheep that wanders away from the fold. आणि आता प्रत्येक माणूस एखादं मेंढरू कळपातनं कसं भटकत निघून जातं तसं भटकल्यासारखा प्रत्येक माणूस निघालाय. As the ram get entangled in the bushes, in the thorns, so every man he wanders away from the pen of God and he gets entangled in the ways of the world. जशी एडक्यांची शिंग झुडपांमध्ये अडकल्यामुळे ते एडके भटकल्यासारखे कुठेतरी हरवल्यासारखे गुंतल्यासारखे होतात तशी मानवाची गत आहे. मानव मग सगळ्या गोष्टींमध्ये असा गुंतून जातो, अडकून जातो की त्यातनं त्याला काही सुटकेचा मार्ग दिसत नाही. And it is own man's doing because of his own disordered passion, he is led into many wrong things. आणि हे माणसांनी स्वतःच करून घेतलेलं असतं बरं का. कारण की त्यानं स्वतः काही अशा गोष्टी आणि कारभार केलेले आहेत की ज्यामुळे त्याला हे भोग भोगायला लागतायत. And he comes in conflict with those people who have unruly affections in themselves. आणि मग तो माणूस अशा काही लोकांच्या संपर्कात येतो की ज्या लोकांच्या भावनांवर त्या लोकांचा काही काबू नाही, काही कब्जा नाही, ताबा नाही. In other words, दुसऱ्या शब्दात he himself does not have that kind of unruly passion, but whenever he comes in face with another man, he finds that same unruly passion in him, and that aggravates the matter all the more for man. म्हणजे कसं होतं या मानवामध्ये सुद्धा ताबा नसलेला आवेश असतो आणि मग जी समोरची सुद्धा त्याला XYZ लोक भेटतात त्या लोकांमध्ये सुद्धा ताबा एक कंट्रोल असायला पाहिजे. तो कंट्रोल नसलेला आवेश असतो. मग हा ताबा सुटलेला आवेश त्या ताबा सुटलेल्या आवेशाला भेटतो आणि सगळा सावळा गोंधळ होतो. That's why this world is in a state of confusion. आणि म्हणून आज या जगाची अवस्था गोंधळलेली आहे. Lot of disappointment, crime. कितीतरी नाराजी, रडणं, पडणं, धडणं. If there were not outside sorrows, there were inside sorrows. बाहेरनं काही दुःख नसतील तर आतून काहीतरी व्याधी आहे. And sorrow is seated in our own hearts. आतमध्ये आपल्या हृदयात दुःख बसलेलं आहे. We quarrel today with what pleased us yesterday. आणि काल ज्यातनं आपल्याला आनंद मिळाला
किंवा काल ज्यांच्याकडनं आपल्याला आनंद मिळाला आज त्यात आणि त्यांच्याशी आपण भांडतोय. And then the changes we have, we don't like it, we seek for more changes, further changes. आणि जे बदल आपल्या जीवनात येतात ते बदल आपल्याला आवडत नाहीत, आवडेनासे होतात. मग हा बदल जुना झाला, आता मला अजून नवीन काहीतरी बदल हवा, असं रोज काहीतरी नवीन बदल माणसाला हवा असतो. Amen. And the consequences of our own follies overtake us. आणि आपल्या स्वतःच्या पतनाचे परिणाम आपल्याला ओव्हरटेक करतात. Like the prodigal son, when he went away from the father's home, he just met sorrow and sorrow one after the other. जसं उधळा मुलगा आपल्या बापाचं घर सोडून बाहेर निघून गेला, त्याच्यानंतर त्याला फक्त दुःखावर दुःखच मिळालं. Amen. And so then man is receiving punishment after punishment. आणि मग माणसाच्या लक्षात येतं की अरे च्या, मला तर शिक्षेमागे शिक्षा दंडच होत आहे. Because he कारण- violated the majesty of God. कारण माणसानं जो शाही परमेश्वर आहे त्याचे नियम आणि कायदा भंग केला. But then पण मग again, when man walks with God, परत जेव्हा मग मानव देवाबरोबर चालायला लागतो, there are sincere servants of God like Job and David and Heman and Paul. तेव्हा मग इयोब, दावीद, हेमान, पॉल यांच्यासारखे देवाचे काही प्रामाणिक सेवक असतात. They don't have the natural kind of troubles which the world is facing, but they have special trials also in their lives. त्यांच्या जीवनामध्ये नैसर्गिकरित्या जे त्रास जगातल्या लोकांना येतात ते त्रास न येता जे देवाच्या मार्गात चालून येणारे त्रास आहेत ते त्यांच्या वाटी येतात. And such trials has a divine purpose from God. आणि हे जे काही त्रास किंवा कसोटी किंवा परीक्षा हे जे काही त्या देवाच्या लोकांच्या मार्गात येत आहे त्यामागे देवाची काहीतरी इच्छा आहे, Are you योजना आहे. understanding? So don't label yourself with the worldly trial. तर तुम्ही स्वतःकडे पाहताना जगातल्या लोकांना पण तेच त्रास आहेत आणि मी बिलीव्हर झाल्यानंतर पण मला तेच त्रास आहेत, मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय, देवाकडे येऊन मिळालं काय, हे असले जगिक आणि नैसर्गिक विचार करू नका. When a child of God is going through a trial, जेव्हा देवाचं कोणीही लेकरू कुठलाही बिलीव्हर काही त्रासात न जातो, there is a divine purpose of God. नेहमी त्यांनी पहिलं एक तर डोक्यात असं आणायचं की मी बिलीव्हर आहे, मी देवाचं लेकरू आहे आणि मी जर या त्रासात न जात आहे तर या मागे देवाची काहीतरी दैवी योजना आहे. Amen. Amen. You need to be very strong in this kind of conviction. आणि ही जी एक जाणीव आहे ना, ती जाणीव तुमच्यामध्ये अगदी पक्की आणि भक्कम पाहिजे. Don't flow with the world. जगाबरोबर व्हावं जाऊ नका. Don't say, oh, the world is going through a hard time. I am also going through a hard time. असं म्हणू नका की दुनियेतल्या लोकांना पण अवघड त्रास आहेत आणि मलाही अवघड त्रास आहे. See, punishment is one thing, chastisement is another thing. शिक्षा एक ऑल टुगेदर वेगळा भाग आहे आणि शिस्त किंवा अनुशासन हा एक वेगळा भाग आहे. You see, when a person is behind the bars, he is punished. जेव्हा एखादा माणूस तुरुंगात जातो त्याला तुरुंगवास होतो, त्याला ती शिक्षा झाली आहे. See, he is punished त्याला शिक्षा for झाली what आहे. he has done. त्यांनी काहीतरी केलं चुकीचं म्हणून त्याला ती शिक्षा There is झाली. no learning there, there is no discipline there. त्यामागे काही धडा शिकण्यासारखा त्यांनी शिकलेला नाही, त्यामागे त्याला काही शिस्त लावण्यात आलेली नाही. But when our fathers chastise us, पण जेव्हा आपले वडील आपल्याला शिस्त लावतात, it is for a purpose, it's for a disciplinary action that we may learn something from it. त्याच्या मागे काहीतरी संकल्प असतात. ती शिस्त अशासाठी ते लावत असतात की काहीतरी त्यामागे योजना आहे, काहीतरी त्यामागे संकल्प आहेत. Now, the likes of Job were not perfect in their actions, आता इयोबासारखे लोक सुद्धा त्यांच्या कृत्यांमध्ये काही परफेक्ट आणि परिपूर्ण नव्हते, but they were perfect in their heart. पण त्यांचं हृदय सोन्याहून पिवळं आणि परिपूर्ण. See, God wants a perfect heart. देवाला तुमची परफेक्ट कामं नको आहेत, हृदय परफेक्ट पाहिजे. If your heart is perfect, जर हृदय परिपूर्ण असेल your action will catch up तर by and by. तुमचं जे कृत्य आहे ते सुद्धा होता त्या परफेक्ट हृदयासारखं परफेक्ट होईल. Now, these people of God, they had their own follies. या देवाच्या सेवकांच्या जीवनात सुद्धा
त्यांनी पण काही पतन, काही चुका, पडणं धडणं त्यांच्याकडूनही झालं. But it was while walking on the king's highway. पण ते सगळं त्यांचं पडणं धडणं राजाच्या महामार्गावर चालता चालता झालं. Yes. Are you understanding? रस्ता सोडायचा नाही देवाचा कधी. The follies took place as they walked in the king's road. त्या राजाच्या परमेश्वराच्या महामार्गावर चालता चालता त्यांचं पडणं धडणं सगळं झालं. It happened while they were working for God. ते देवाचं काम करत असताना पडले धडले परत उठले. See, even they had certain things in their heart त्यांच्याही हृदयामध्ये काही गोष्टी होत्या which God wanted to purify, ज्या देवाला शुद्ध करायच्या होत्या, to make them shine for His glory. अशासाठी की देवानं त्यांना त्याच्या गौरवासाठी चमकवावं. And one thing always remember, आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, we are all placed under the paternal discipline of God. आपल्याला सर्वांना आपला जो परमेश्वर पिता, आपला जो बाप आहे, त्या बापाच्या शिस्तीखाली आपल्याला सगळ्यांना शिकायला ठेवलंय. Are you understanding? समजतं का? So every trial that you face, तर प्रत्येक समस्या ज्याला किंवा जिला तुम्ही तोंड देता, it's a paternal discipline of your heavenly Father. समजून घ्यायचं की माझा स्वर्गीय बाप यातनं मला शिस्त लावत आहे. Even in our chastisement, there is our own prophet. आपल्या अनुशासनात सुद्धा, आपल्या शिस्तीत सुद्धा आपला स्वतःचाच फायदा आहे. We are being trained for usefulness. आणि आपल्याला त्यात प्रशिक्षण दिलं जातं अशासाठी की आपण उपयोगी ठरावे, निरुपयोगी See, नाही. we are preserved for the eternal glory. आपल्याला सनातन गौरवासाठी एखादं लोणचं कसं मुरवून ठेवतात तसं मुरवून सांभाळून तो ती शिस्त लावून ठेवतोय. Sometimes your sorrow may be more than the sorrow of the world. कधी कधी तुमच्या असंही लक्षात येईल की दुनियेतल्या लोकांपेक्षा जास्त मला त्रास आहे, मला दुःख आहे, But still, तरीही there are lots of ingredients of God in it. देवाचं असं बरंच साहित्य त्यामध्ये असतं. And the worldly people and the ungodly people will not be conscious of why this thing is happening to you. दुनियेतल्या लोकांना, अविश्वासू लोकांना हे कधीच कळणार नाही की तुमच्या जीवनात हे असं का होत आहे. But you know it. पण तुमचं तुम्हाला माहित असतं. And you should know it. माझं मला माहिती असतं की सध्याला माझ्या जीवनात हे असं सगळं का मला Amen. माहिती आहे. You should not tell the worldly people, I don't know why this is happening to me. आणि तुम्ही जगाला आणि दुनियेतल्या लोकांना त्याची जाहिरातबाजी करायला जाऊ नका आणि त्यांना असं म्हणू नका की मला कळतच नाहीये अलीकडे माझ्या जीवनात हे असं सगळं का चाललंय. You cannot say to the world. तुम्ही दुनियेला हे सगळं सांगू The नका. world can tell you, दुनिया तुम्हाला भले येऊन सांगेल की मला हे त्रास आहेत, प्रेयर करा ना. I don't know why this is happening to आणि मला me. माहिती नाही माझ्या जीवनात हे असं सगळं का चाललंय. दुनियेतले लोक भले तुम्हाला येऊन सांगतील, But we know it. पण आपल्याला आपलं माहिती असतं की मला बिलीवर होऊन हे सगळे त्रास का आहेत आणि आपण ते दुनियेला कधी सांगायचे नाहीत. You may not know the whole thing. तुम्हाला सगळंच कदाचित माहित नसेल You may still be in darkness about certain things. आणि काही गोष्टींविषयी तरीही तुम्हाला अंधारच असेल की ये सब कुछ मुझे नहीं समझ रहा. But yet, तरी your heart will trust on God. तुमचं हृदय देवावर विश्वास ठेवून असेल I'm not understanding what I'm saying. की जे काही आहे देवाप्पा माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू सगळं बघून घेशील. If you open Isaiah 50 verse 10, तुम्ही उघडा यशाया 50 आणि त्यातलं 10वं वचन. there it says, तिथे लिहिलंय, who among you fears the Lord, who obeys the voice of his servant, who walks in darkness and has no light, let him trust in the name of the Lord and rely upon his God. यशाया 50 त्यातलं 10वं वचन. यहोवाचे भय जो धरतो आणि त्याच्या सेवकाची वाणी मान्य करून ऐकतो असा तुमच्यामध्ये कोण आहे. जरी तो अंधारात चालतो आणि त्याला काही प्रकाश नाही तरी तो यहोवाच्या नावावर भरोसा ठेवो आणि आपल्या देवावर टेको. कोण? जो यहोवाचे भय धरतो आणि त्याच्या सेवकाची वाणी ऐकतो. Praise God. See, है ना? you may listen to God. You may have the fear of God. You may listen to what I am teaching you on this Monday. Yet we may be walking in darkness. तुम्ही कदाचित देवाची वाणी ऐकत असाल, देवाचं ऐकत असाल, सोमवारी इथे येऊन मी देवाचा सेवक माझी वाणी ऐकत असाल, तरी सुद्धा कधी कधी तुम्हाला असं आढळत असेल की मी थोडंसं कुठेतरी अंधारात चालल्यासारखं मला होतंय, मला एक्झॅक्टली कळत नाहीये. God says, don't worry. आणि मग देव त्या वेळेला आपल्याला म्हणतो
की तू काळजी नको करू, You don't need to worry about it. तू सगळं ते फिगर आउट नको करू, तू काळजी नको करू. I cannot open it all to you right now. मला ते सगळं तुला आत्ता उघड करून सांगता येणार नाहीये की तू सध्याला यातनं का जात आहेस. See, Jesus said, येशू बोलला, Peter, पेत्रा, you don't know what I am doing now, but henceforth you will come to know. तुला आत्ता माहिती नाहीये मी काय करतोय, पण पुढे तुला कळेल मी काय करतोय. See, Peter, you may not know why I'm washing your feet, पेत्रा, तुला आत्ता कळणार नाही मी तुझे पाय का धुतोय, but you will come to know by and by. पुढे तुला होता होता समजेल की येशूनी माझे पाय का धुतले. At the right time, God will explain it to you. आणि योग्य वेळेला देव आपल्याला अगदी स्पष्ट करून सांगेल की त्या वेळेला ते तुझ्या जीवनात जे झालं ते का झालं. And what you should do now? आणि आता तू काय केलं पाहिजे. You are in darkness. What you should do now? आता समजा तू अंधारात, असं तुला वाटतंय की कुठेतरी मी अंधारात चालल्यासारखं आहे, तर तू काय करायला हवं. Trust in God. देवावर पूर्ण विश्वास ठेव. See, विचार करत बसू नको की मी तर प्रार्थना करते, मी तर पास्टरचे संदेश पण ऐकते, देव पण माझ्याशी बोलतो, तरी माझ्या जीवनात हा थोडाफार अंधार कसा आला, आता मी काय करू, हा काय घोटाळा चालला, मला तर काही समजतच नाही. See? हे असं करत बसू नका. it is okay if you don't understand certain things, if provided you just trust in God. काही गोष्टी न समजल्या तरी चालतील. कधी, जर तुम्ही देवावर भक्कम विश्वास ठेवत असाल तर मग काही गोष्टी कळल्या नाही तरी चालतात. Amen. नाही समजा, नाही समजा, My छोड़ दे. father knows it. माझ्या बापाला माहितीये ना, बा झालं. माझ्या बापाला माहितीये, मला नाही कळलं, नाही कळलं, नाही कळलं, दे छोड. Praise God. Whatever happens in your life, जे काही तुमच्या जीवनात होतं take it smilingly. ते हसतमुख स्वीकारा. Was it not good that Job was afflicted? योबाला एवढे त्रास झाले, चांगलंच झालं की नाही. That his family and acquaintance were put far away from him? की त्याचा परिवार, त्याचे भाऊबंद त्याच्यापासून लांब गेले, चांगलंच झालं की See, नाही. he appeared to have needed this kind of affliction. अशा पद्धतीचा त्रास त्याच्या जीवनात यायला हवा होता. See, does not the life of Job here show us that any less kind or less measure of affliction would have been insufficient to keep the knowledge and the obedience of Job in God? योबाचं जीवन आपल्याला दाखवतं की नाही. तुम्ही त्याच्या जीवनाचा अभ्यास करा, मग तुम्हाला समजेल की हे जे त्रास त्याच्या जीवनात आले, हे अशाच पद्धतीचे त्रास त्याच्या जीवनात यायला हवे होते. त्याला जे सगळं ज्ञान देवाकडनं प्राप्त झालेलं होतं, ते ज्ञान घेऊन देवावर पूर्ण विश्वास योबाने सतत ठेवण्यासाठी योबाच्या जीवनात जर कुठलाही त्रास यायला हवा होता तर तो असाच यायला हवा होता की अचानक घर कोसळलं, प्रॉपर्टी गेली, मुलं मेली, गळवे झाले, वगैरे वगैरे. God measures it out, the affliction, correctly, that you don't perish, but in that you learn something. देव बरोबर तोलून मापून आपल्या मार्गात ते त्रास घालायची परवानगी देतो. अशासाठी त्यातनं आपला नाश होऊ नये, तर आपण विजयी बाहेर यावं. I told you, मी तुम्हाला सांगितलं, when gold is put in the furnace, they do not increase one level more or decrease one level less. सोनं जेव्हा भट्टीत घालतात तेव्हा तो सोनार बाहेर उभा असतो आणि तापमान तो एका डिग्रीनं वाढवत नाही का एका डिग्रीनं कमी करत नाही. जेवढ्या डिग्रीवर तापमान पाहिजे त्याच डिग्रीवर तो ते ठेवतो. Amen. So was it not good in the lives of Job, in the lives of David, in the life of Manasseh, in the life of Heman? मग मला तुम्ही सांगा, मनसे म्हणा, हेमान म्हणा, दावीद म्हणा, योब म्हणा, What if God just left them to go continue in their sins? त्यांच्या जीवनात हे जे काही त्रास आपण आलेले वाचतो ते आले, ते चांगलं झालं नाही का. कारण की देवाने जर योबासारख्या लोकांना, दाविदासारख्या लोकांना त्यांच्या पापात तसंच रखडत पडू दिलं And असतं allowed them to acquire more and more prosperity and seeing unyieldedness to God, आणि त्यांना अजून भरभराट मिळत गेली असती आणि शेवटी असं व्हायला लागलं असतं की ते इतके समृद्ध आहेत की आता देवाचं आज्ञा that the पालन heart नाही has become राहिलेलं. so hardened that no kind of affliction now will remove the dross की out of आता their हृदय life. इतकं कडक झालेलं आहे की आता कुठल्याही रीतीचा जरी त्रास दिला तरी त्या त्रासात ह्याचं हृदय शुद्ध होणार नाही आणि अशुद्ध धातू बाहेर पडणार नाही. Amen. कळलं का. Sometimes कधी
these things that happen to us, we need to see the hand of God rather than seeing the hand of the devil. या ज्या काही गोष्टी तुम्हाला प्रत्येकाला आपापलं माहिती असेल की आपल्या जीवनात काय चाललंय. जे काही आपल्या जीवनात चाललेलं असतं प्लस मायनस काही, आपण त्या सगळ्यामध्ये देवाचा हात ऑन पर्पज मुद्दामून पाहायचा आणि सैतानाला गौरव द्यायचा नाही की हे बहुतेक सैतानानीच केलेलं आहे, सैतान मला म्यूज देत नाहीये, सैतान मला त्रासच देत आहे. त्याला कशाला उंच करताय? When you see the hand of God, you will change rather than change when you see the hand of the devil. त्या त्रासांमध्ये जेव्हा तुम्ही देवाचा हात पाहाल तेव्हा तुम्ही बदलाल. पण जर तुम्ही सैतानाचा हात त्या त्रासांमध्ये पाहत बसलात तर तुम्ही काही बदलणार नाही आणि बदलायची आशाही नाही. Look at Jacob. याकोब पहा, He said, all these things are against me. याकोब म्हटला की हे सगळं माझ्या विरुद्ध गेलेलं आहे. How fast he concluded. किती पटकन सगळ्या गोष्टीचा निर्णय लावून मोकळा बाबा. But finally, he is dying in the arms of his beloved Joseph. शेवटी तो त्याच्या लाडक्या योसेफाच्या हातातच मरत आहे. See, and then lastly, he is acknowledging that it is God that led me all through my life. आणि मग शेवटी याकोब कबूल करत आहे की सगळं आयुष्यभर देवानी मला चालवलं. Amen. See, so many things God teaches us बऱ्याच गोष्टी देव आपल्याला शिकवतो if we have got a spirit of learning. जर शिकून घ्यायचा आत्मा असेल तर. Amen. So first point we learned was पहिला मुद्दा आपण शिकलो म्हणजे God permitting for wise reasons. Amen. देवानं काही सुज्ञ कारणापायी आपल्या जीवनात हा त्रास येऊ दिला. I have seen मी पाहिलंय when a person is afflicted, एखाद्या माणसाला जेव्हा त्रास होतात little by little by little by little, थोडं 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 he becomes humble and humble and humble and humble. तो नम्र 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 होतो. Amen. Otherwise, नाहीतर he becomes a little bit arrogant. थोडा उद्धट व्हायला लागतो. त्रास नसले की मग उद्धटपणा, He has arrogance, he has self-confidence. मग आत्मविश्वास, हवेत उडणं. Amen. त्रास नसले तर या गोष्टी आपोआप येतात. And the Holy Spirit has been teaching me on these lines. आणि पवित्र आत्मा या ओळींवर मला शिकवत गेला. And I have power now to control over these situations. आणि आता माझ्याकडे एवढं सामर्थ्य आलेलं आहे की अशा कुठल्याही परिस्थितीवरती मी ताबा ठेवू शकतो. I don't allow anything to go in my head मी now. माझ्या डोक्यात काही घुसूच देत नाही. There is no chance. संधीच नाही. When you are broken every second day, nothing goes in your head. दर दुसऱ्या दिवशी जर आपण तुटत असू तर डोक्यात काही घुसत नाही. And these are divine providences. आणि हा दैवी पुरवठा आहे बरं का. People, when they talk about providences of God, they only speak in terms of money or blessings or wealth and so on. लोकांचं कसं असतं की देवाचा पुरवठा हा विषय जर लोक बोलायला लागले तर पुरवठा म्हटलं तर लोकांना फक्त खाणं पिणं आणि पैसा एवढंच त्या पुरवठ्यामध्ये दिसतं. No, there are divine असं नाही. providences of God where He allows certain afflictions to come our way for wise purposes. असं नाही तर देवाच्या दैवी पुरवठ्यामध्ये देव काही त्रास आपल्याला होऊ द्यायची परवानगी देतो, पुरवतो. Amen. You know, the psalm which was written by Heman, Psalm 88. स्तोत्र 88 हिमानने लिहिलेलं स्तोत्र आहे. Now, he must have written for David, we don't know, but he may have written for himself also. त्याने कदाचित दाविदासाठी लिहिलं असेल किंवा आपल्याला माहिती नाही स्वतःसाठी सुद्धा लिहिलं असेल कदाचित. And he was going through the same ordeal. He writes it in Psalm 88. स्तोत्र 88 मध्ये तो हे सगळं नमूद करतो पहा की तो सुद्धा अशाच काहीतरी परिस्थितीतून जात होता. And it seems he was a Levite, आणि असं दिसून येतं की तो लेवी होता, or he was a seer, a prophet, एक संदेष्टा होता, but he was a man of God. पण देवाचा सेवक होता. And some people believe him to be the chief singer in the cabinet of David. आणि काही लोक असा विश्वास ठेवतात की दाविदाच्या मंत्रालयामध्ये हा हेमान अगदी मुख्य गायक होता. That's what First Chronicles 25th chapter verse 5 says. एक इतिहास 25:5 मध्ये याचा उल्लेख सापडेल. But what I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे, even prophets and men of God went through afflictions. देवाचे सेवक आणि देवाचे संदेष्टे सुद्धा त्रासातनं गेलेले आहेत. And which seemed to come from the hands of God. आणि ते त्रास देवाच्या हातून आल्यासारखे दिसले. And though he was a seer,
आणि जरी तो संदेष्टा होता he could see no comfort in himself तरी or for himself. त्याला स्वतःला या सगळ्या त्रासात सांत्वन कुठून मिळत नव्हतं. Though he was an instructor to the people, आणि जरी तो लोकांसाठी मार्गदर्शक होता, he was a comforter to the people. लोकांसाठी तो सांत्वनहार होता. See, he was a prophet. संदेष्टा होता. A prophet is a comforter to others. संदेष्टा म्हणजे काय? भविष्यवादी म्हणजे काय? बायबल मधला की जो इतर लोकांना सांत्वन देतो. Yet for himself he was facing trials. तरी त्याला स्वतःला भयंकर त्रास होत आहेत आणि त्यात त्याला सांत्वन मिळत नाहीये. But look at his behavior. पण तरीही हेमानाचं वागणं, हेमानाची वर्तणूक त्यावेळेला कशी होती पहा. Before you hear of his complaint or affliction, हेमानाच्या त्रासांविषयी आणि त्याच्या तक्रारीविषयी ऐकायच्या अगोदर you hear his stand. आपण ऐकतो की तो कशा पद्धतीनं अढळ उभा आहे. If you read Psalm 88 in the very beginning, स्तोत्र 88 त्याचा प्रारंभ जर तुम्ही वाचला, see what he writes. काय लिहितो बघा तो. O Lord God of my salvation, I have cried day and night before thee. हे यहोवा माझ्या तारणाच्या देवा, दिवसा आणि रात्री मी तुझ्या पुढे आरोळी करतो. See, before he could say his complaints of his affliction, here he says, O Lord God of my salvation, you are my savior. तक्रारी करायच्या अगोदर आणि आपलं दुखणं देवासमोर रडायच्या अगोदर तो देवाला असं म्हणतो, हे माझ्या प्रभू परमेश्वरा, माझ्या तारणाच्या देवा, Praise दिवसा आणि रात्री मी तुझ्या पुढे आरोळीपेक्षा ओरडलो आहे, रडलो आहे. Praise God. He says, you are my savior. तो म्हणतो तू माझा तारणार The very आहे. first words of the Psalms are the words of comfort and support in all the Psalms. पहिली whole पहिली ओळच इतकी सांत्वनाची, दिलास्याची पूर्ण स्तोत्रात पुढे मध्ये. See, there is nothing about him but clouds and darkness. स्वतःविषयी दुसरं काहीच नाही, तर फक्त मेघ, ढग, अंधार हेच आहे. But before he starts complaining, पण स्वतःच्या जीवनात हा जो ढग आलाय, अंधार आलाय, या सगळ्याची तक्रार त्यानं करायच्या अगोदर he calls God the God of his salvation. तो देवबाप्पाला म्हणतो की देवबाप्पा तू माझ्या तारणाचा देव आहेस. What does it show? याचा अर्थ काय? That shows याचा अर्थ that he looked for salvation from God. तो देवाकडूनच तारणाची वाट पाहत होता. Amen. First of all, अगदी सर्वप्रथम before you start complaining to God, तुम्ही देवाला तक्रार करायच्या अगोदर acknowledge God as your savior. देवाला स्वतःचा तारणारा म्हणून उघड बोलून कबूल कर. त्याला सांग तोंड फोडून की तू माझा तारणाचा देव आहेस. Begin with that kind of prayer. अशा पद्धतीनं प्रार्थना सुरू कर Amen. आणि मग गाऱ्हाणं सांग. See, bad as things were for Haman, हेमानासाठी तर किती ज्या काही वाईट किंवा त्रासमय गोष्टी होत्या, he looked up to God for his salvation. त्याने काय केलं? देवाकडे तारणासाठी पाहत राहिला See, की जे आहे ते आहे. तू माझा तारणाचा देव आहे, मला माहिती आहे तू माझा प्रभू आहे, मी तुझ्याकडे सारखा आरोळी करतो, ओरडतो. and he depended upon him to be the author of it. आणि तो देवावर अवलंबून राहिला. See, he writes in verse 8, 8व्या वचनात तो लिहितो, Thou hast put away mine acquaintance far from me, thou hast made me an abomination to them. जे माझ्या ओळखीचे त्यांना तू माझ्यापासून दूर ठेवले आहे, माझा त्यांना कंटाळा येईल असे तू मला केले आहे. Did you see that? These people knew God. या लोकांना देव माहित होता. Job knew God. इयोबाला देव माहित होता. In his affliction, Job said, I know God. You Yobaच्या- only sent all these people away from me. योबाच्या त्रासांमध्ये योबाला माहिती होतं, देव माहिती होता त्याला. तो देवाला ओळखत होता, त्याला देव माहित होता. म्हणून तो म्हटला, मला माहितीये देवापानेच हे भाऊबंद माझे सगळे माझ्यापासून तू केलं मला माहिती. तूच हे सगळे हे लोकांनी नाही केलं, तू केलं. हे शैतानने नाही केलं, तू केलेलं मला केलंय माहिती. रे बाप्पा, मला माहितीये सैतानाचा काही कारभार नाहीये, तू करतोय. तू तुझं काहीतरी आहे, विचित्र काहीतरी प्लॅन तुझी आहे, मला योजना आहे, समजत नाही पण आहे. काहीतरी तुझी योजना आहे म्हणून तुम्हाला. And when you know it is God who has done it, there is so much comfort for you. आणि मग जेव्हा आपल्याला कळतं ना की हे देवबापाने होऊ दिलेलं आहे, हे घडायला देवबापाने परवानगी दिलेली होती,
मग एक इतकं प्रोत्साहन आणि एक वेगळा आनंदच येतो त्या त्रासात Are you understanding? You have great comfort. आणि एक सांत्वन मिळतं त्या But त्रासात if you know some wicked fellows have done, then you start hurting, then you have pain, and then you have, so many things are going in your heart then. पण मग आपण जर असं म्हटलो नाही काय वाईट लोकांनी हे सगळं वाईट करून ठेवलंय माझ्या जीवनामध्ये तर मग दात ओठ खाऊन मी त्याचं You have no तोंड sleep, बघणार then नाही. you are restless, मग your रात्री BP झोप comes नाही, up, and then hallelujah. you have to meet the doctor, and then you have to meet some counselors. मग रात्री झोप येत नाही मग ब्लड प्रेशर हाय होतंय मग डायबिटीज निघतोय मग डॉक्टरकडे जावं लागतंय मग म्हणतायत काउन्सिलिंग घ्या See, काय करायचं ये इकडे मी तुला सांगतो मी काय काय त्याच्यासाठी केलं होतं. गेल्या रविवारी मी असं केलं होतं. गेल्या महिन्यात मी त्यांना केलं होतं. आज बघा, आज मला पाहिजे मदत. हे लोक कुठे आहे बघा. मी म्हणतो ब्रदर रस्ता चुकलाय देवाच्या रस्त्यावर परत या See, and then how much pain you have. आणि मग किती वाईट Maybe that fellow met with an accident only and so he couldn't meet you. We don't know. कदाचित त्याचा काय ऍक्सिडेंट झाला काय स्टोरी आहे हु नोज See. कशा मागे काय Maybe God only shut their door that they should not come to you. कदाचित देवानीच त्यांची दारं बंद करून टाकली असतील आणि- की त्यांनी तुमच्याकडे येऊ नये And many times, आणि बऱ्याच वेळेला when God loves us immensely, जेव्हा देव प्रचंड आपल्याला प्रेम करतो ना He allows it many times such things should happen. तेव्हा देवबाप अशा काही गोष्टी आपल्या जीवनात घडायची परवानगी देतो And these people knew it. आणि या योबासारख्या हेमानासारख्या लोकांना हे कळलं होतं Same language. तीच भाषा Job also is using the same language. Haman also is using the same language. तीच भाषा योबानी पण वापरली जी हेमान इथे वापरतो की माझ्या तारणाच्या देवा मी तुझ्याकडे नेहमी रडून रडून मागतो बाबा प्रभू माझ्या No, देवा see in verse 8 he says, even Haman is saying, you have put my acquaintances. हेमान सुद्धा म्हणतो बघा ना Read ना. की माझ्या ओळखीचे त्यांना तू माझ्यापासून दूर ठेवले See? माझ्या Same ओळखीचे. language. तीच भाषा ना योबाची तीच भाषा योब पण तेच म्हटला These people understood God. म्हणजे काय या लोकांना देवाची नाडी सापडली म्हणून होती त्यांना डायबिटीस नव्हतंच ना. हा. म्हणून वो आपल्या लोगों को लोकांनाच आहे. डायबिटीज नाही था कारण की आपण नेहमी म्हणतो की हे लोकांनीच केलेलं. आपलं टुनटुन सारखं वाजत असतं And that's why म्हणून- we suffer. आपल्यालाच त्रास होतो These people, हे लोक they didn't go for the second causes. हे कुठल्या दुसऱ्या third कारणाकडे causes. का- ये क्यों होया रहेगा अरे होया हो प्रभू ने परवानगी दिया See? इसलिए होया What did David say? दावीद काय म्हटला God allowed Shimei to throw stones on me. दावीदाला जेव्हा शिमीनी दगड मारली इतर कुठलाही भुसा डोक्यात यायच्या अगोदर दावीद म्हटला देवानी परवानगी दिली असेल म्हणून मारली See, आपण कसं म्हणजे प्रश्नच संपला हा. आपण असलो तर काय? नुसती बोंबा बोंब शिमय असं करायचं असतं असं का कधी? करतात तुम्ही का? सांगा असं बिलीवर आहे शोभतं ना का आपल्या बिलीवर बरोबर ऐसा बसतो, करते उठतो, क्या खातो, हाँ? पितो. मैंने तो सोचा भी नहीं था बिलीवर ऐसा रहते ब्रदर And that's why then we are restless. मग एकदम बेचैन And then- कैसा तो हो रहा Full night, no sleep. रात्रभर झोप नाही मग बायका म्हणते 2 टॅबलेट घ्या आणि झोपा बाबा. अरे बाबा गोली खा और सो तू But see how these people acted. पण हे लोक कसे वागले आपल्या त्रासात बघा God, दे बापा शिमायला तूच एक दगड कुठेतरी शोधून आणून दिलं त्याच्या हातात. त्यांनी माझ्या डोक्यावर मारले. मारलं. Praise God. जाऊ दे. हालेलुया आमेन David said, दावीद बोलला when Absalom was taking his throne, अबशालोम त्याच्या पोटचा मुलगा त्याचं सिंहासन बळकवायला आला तेव्हा he was running from the Mount of Olives. तो जैतुनाच्या डोंगराकडनं धावत होता Then he पळत होता. stood at the उभा Mount राहिला. of Olives and said, डोंगरापाशी उभं राहून म्हटला the high priest and everybody brought the chest, the ark of the covenant. प्रमुख याजकांनी वगैरे कराराचा कोष तिथे आणला And they said, तुम्ही जिथं जाणार ते आहे हे कोश तुमच्या बरोबरच जाणार. आता इथं तुम्ही नाही म्हणजे काय करायचं हे कोश तुमच्या बरोबरच घेऊन चालू आपण. David said, keep it back in the city. दावीद बोलला कोष नगरात परत ठेवा If God delights in me, जर देवाला माझ्यात आनंद मिळाला काहीतरी छान दिसलं माझ्यामध्ये मला परत घेऊन येणार. देव माझ्यावर प्रसन्न झाला तर देव मला इथे परत आणेल आणि मला- तुम्ही नसत्या उठा ठेवी करू नका If God delights in me, देव जर माझ्यावर प्रसन्न झाला see, असं नाही जर ऍब्सलम मेला ना मग मी बसणार परत इथं. ना, ना. Did he say मनात- that? त्याच्या हृदयात काय असं होतं का तो असं काही बोलला नाही He didn't say a thing. काही बोलला नाही की मी आता बघून घेईन त्याला मी काय सोडणार आहे का And Absalom, आणि अबशालोम you know what wrong he did in his life? त्याने त्याच्या आयुष्यात काय चूक केली माहितीये And then David said, don't show your face, my son. आणि दावीद म्हटला माझ्या मुला तुझा चेहरा दाखवू नकोस But after all, father's heart, पण तरी बापाचं हृदय ना he said, come.
तो म्हटला ये but stay far away from me. ये पण माझ्यापासून जरा लांब राहा. One day Absalom said, एक दिवस मग अबशालोम म्हटला, Daddy, डॅडी I made an oath to God मी देवाशी नवस केलाय की माझा वडील मला परत घरी आणलं ना तर मी काहीतरी नवस फेडणार तिथे हेब्रॉन मध्ये. हेब्रोन मध्ये. Telling lies. खोटं बोलतोय. David said, दावीद बोलला, My son, come here. माझ्या मुला इकडे ये. काय एवढा तू मोठं झाला आता प्रभू मध्ये. हा Bless. आशीर्वाद जा. जा. That fellow went to Hebron. गेला हा अबशालोम हेब्रोनात. लोकांना जमा केला. हम्म. And he said, आणि म्हटला, जेव्हा मी बिगुल वाजवणार तुम्ही लोक सगळं म्हणायचं ऍब्सलोम हिब्रॉनचा राजा आहे. And it happened. आणि तसं झालं. Suddenly he blew the horn. अचानक त्याने बिगुल वाजवला. Everybody said, सगळे बोलू लागले, Absalom is the king of Hebron. अबशालोम हेब्रोनचा राजा आहे. Somebody came and told David, कोणीतरी येऊन दावीदाला सांगितलं तुमचा मुलगा कुठे गेला? की पोरग काय करतय. नाही तो हिब्रोनला गेला त्याला नवस फेडायचं होतं म्हणून तिथे गेला. अरे नाही तिकडे गेला तो राजा झाला तुमच्या जागी. Poor father. बिचारा बाप दावीद, काय त्याला माहिती. And he ran from that. आणि mountain. मग तो धावला तिथून. But see, पण पहा, he was not angry. चिडला नाही दावीद त्याच्यावर. He said, if the Lord delights in me, दावीद म्हटला, जर देव माझ्यावर प्रसन्न झाला, तो आणणार. देवा परत मला सिंहासनावर आणेल. मी निघतो. मी उठाठेवी नाही करणार. असं करून You know, तसं करून. these people knew the heart of God. या लोकांना देवाचं हृदय माहित होतं. That's why they never had trouble म्हणून त्यांना in their त्रास heart, नाही. in the म्हणून body, त्यांना in their soul. जीवाला, आत्म्याला, शरीराला, हृदयाला त्रास झाला नाही. They understood God's purposes in every affliction they underwent. जे काही त्रास त्यांच्या जीवनात त्यांना झाले, आणि ज्या कुठल्या त्रासातनं ते जीवनात गेले, त्यांना देवाचे संकल्प त्याच्या मागे माहिती होते. They were too confident of God to get swayed away. त्यांना अगदी पूर्ण विश्वास होता देवावरती, आणि ते उगीच बहकू शकत नव्हते. नॉट पॉसिबल. See, these are divine wisdom of God in dealing with his people. हे देवाचं दैवी ज्ञान असतं की ज्या ज्ञानानं देव त्याच्या लोकांच्या जीवनात ही अशी सगळी कामं करतो. Partly to humble us, काही प्रमाणात आपल्याला नम्र करायला देव हे घडवतो. partly to try us. काही प्रमाणात आपली परीक्षा घ्यायला, ते म्हणतात ना, एक कितना पाणी में मुझे देखने दे, See, त्याच्यासाठी देव घडू देतो. the devil will tempt you, सैतान तुम्हाला मोह घालेल, but God will test you. पण देव तुम्हाला पारखेल. Are you understanding? समजतं का? सैतान मोह घालेल, देव कसोटीला चढवून पारखेल. सोना असल आहे या नकली आहे. See, one is God allowed, एक देवानी परवानगी दिलेला आहे, the other is God divinely ordained. दुसरं देवाने दैवीरित्या नेमलेलं आहे. एक त्रास देवाने परवानगी दिल्यामुळे आलाय, दुसरा त्रास देवाच्या दैवी योजनेत त्यांनी नेमलाच होता की जयश्रीच्या जीवनात हा त्रास यायलाच हवा म्हणून आलाय. In how many times कितीतरी वेळा when our family or our acquaintance or relatives or friends desert us, आपले भाऊबंद, आपला परिवार, आपली फॅमिली, आपले मित्र आपल्याला सोडतात, and we blame them for their disloyalty, आणि आपण त्यांना दोषी ठरवतो आणि म्हणतो की काय बेईमान लोक आहेत हे सारे. we blame them for their betrayal. आपण त्यांना धोका देणारे म्हणतो. Amen. आमेन. Henceforth we will not do it. याच्या पुढे असं कोणाविषयी बोलू नका. Even if they betray you, जरी त्यांनी तुम्हाला धोका दिला they have to pay before God. तरी त्यांना देवासमोर ते फेडायला लागणार आहे. But you don't judge it तुम्ही न्याय करू नका, because God allowed it. कारण देवाने परवानगी दिली ते व्हायला म्हणून झालं. How little we understand the providences of God. किती कमी समजतो ना आपल्याला देवाचा पुरवठा. आपण पुरवठा म्हटलं की अन्न, वस्त्र, निवारा आणि पैसा, त्याच्याशिवाय आपलं डोकं चालत नाही. पण हे माहिती होतं का कधी कधी त्रासही त्याच्या पुरवठ्यातून आलेले आहेत. See? Some either become bitter or better. आणि त्यात काही लोक फार कडू होतात, काही लोक खूपच गोड होतात. They don't know the workings of God. त्यांना देवाचे कारभार समजतच नाहीत. But these people, the likes of Job and Haman, पण हे जे योबासारखे, हेमानासारखे लोक होते ना, they knew the workings of God. त्यांना देवाचं कार्य माहिती असायचं. When we are in trouble, जेव्हा केव्हा आपल्याला काही त्रास होतात, it is some comfort to us when we are surrounded by those who love us
and sympathize with us. त्या त्रासांमध्ये आपल्या आजूबाजूला असे जर कोणी लोक असले की जे आपल्यावरती प्रेम करतात आणि आपल्याला थोडंसं दिलासा देईल असं बोलतात, तर ते आपल्याला आवडतं. But see, this good man had nobody around him. पण या चांगल्या माणसाचं अवतीभोवती कुणीच नव्हतं की जे येऊन त्याला काही बोलेल. And though he had the chance to accuse them, आणि जरी त्याच्याकडे संधी होती की तो त्या लोकांना नावं ठेवू शकला असता or charge them with treachery, किंवा त्यांना तो त्रास देऊन काहीतरी बोलू शकला असता, he could have charged them for being unfaithful to him when त्यांना the बेईमान- time of his need came about. बेईमान म्हणू शकला असता की माझी वेळ आली तेव्हा तुम्ही मला मदत करायला सुद्धा आला नाहीत, बेईमान. See, he could have असं- spoken to them about their ingratitude or their inhumanly behavior towards him. बोलू शकला असता तो त्यांना की काय लोक आहेत, काय ऋण ठेवत नाहीत, काही नाही. But he never blames them. इयोब कुणालाही दोष देत नाही, He never blames them. कधीही कुणालाही तो दोष देत नाही. We run to the people who have been unfaithful to us, but Job runs to God to complain to God. आपण काय करतो अशा प्रसंगामध्ये? अशा लोकांकडे धावतो की जे आपण म्हणतो की हे सगळे बेईमान आहेत, आपल्या मदतीलाच आले नाहीत, आणि आपण इयोबाप्रमाणे देवाकडे धावत नाही की जो ऑल अलॉंग आपल्याशी इमानदार राहिलाय. हं? त्यात इमानदार देवाकडे धाव ना, त्या चार बेईमानांकडे कशाला त्यांच्या विषयीनं त्यांना नावं ठेवून धावतोयस? See, they are not unfaithful. ते अविश्वासू आणि बेईमान नाहीत. Possibly God had just closed their door. God had just made them to forget you for मी a तर time. असं म्हणतो कदाचित ते बेईमान सुद्धा नाहीत. देवानेच त्यांना तुम्हाला विसरायला लावलं असेल त्या क्षणाला, आणि म्हणून ते तुम्हाला मदत करायला पुढे आले नाहीत. Job's eyes were not fixed on their unfaithfulness, but his eyes were fixed on the hand of God which had a rod for him. योबाचे डोळे त्याच्या भाऊबंदांच्या बेईमानीकडे नव्हते, योबाचे डोळे त्याच्या इमानदार देवाकडे होते. Don't go running to those people who have betrayed you. Instead, go running to God, and if you want, complain to God. सार सांगायचं हेच आहे, ज्यांनी तुम्हाला धोका दिलाय किंवा बेईमानी केली आहे त्या लोकांकडे धावू नका, त्यांना नावं ठेवू नका. तर उलट पक्षी जो देव तुमच्याशी इमानानं आजपर्यंत वागलाय त्याच्याकडे धावा. Amen. You can tell the Lord, प्रभूला सांगा ना, God, tell me, प्रभू तू मला माझ्याशी बोल. why did you put away my good people from me? माझे हे सगळे चांगले भाऊबंद तू माझ्यापासून लांब का केले? Why देव did you बाप्पा? do that for me, Lord? तू का असं केलं? माझे भाऊ माझ्या बहिणी का माझ्यापासून You लांब have केले? driven my friends away by making me repulsive in their eyes. माझ्या मित्रांना मैत्रिणींना तू का माझ्यापासून असं लांब केलं? I know, Lord, my family. प्रभू मला माझा परिवार माहित आहे. I know my people. प्रभू मला माझे भाऊबंद ठाऊक आहेत. They wouldn't do such a thing ते असं कधी करणार नाहीत. unless providence had removed them. पण पुरवठ्यात जर तू त्यांना बाजूला काढून टाकलेलं असशील तर होईल. See, unless providence had rendered का? them incapable of helping me. तुझ्या पुरवठ्यामध्ये जर तू असं नेमलेलं आहे की त्या विशिष्ट वेळेला त्यांनी मला मदतीला पुढे येऊ नये, तर मी ते स्वीकारतो दे बापा. Not a word of accusation against those who didn't help. ज्यांनी योबाला मदत केली नाही त्यांच्या विरोधात इयोब एकही अपशब्द, अपमानाचा शब्द आणि जजमेंटल शब्द बोलला नाही. God, you alienated them from me. दे बापा तूच त्यांना माझ्यापासून दूर केलं. They would have been such a source of comfort for me. ते माझ्यासाठी कदाचित दिलासा आणि सांत्वनाचा उगम झाले असते, पण तू त्यांना माझ्यापासून लांब ठेवलंयस. Isn't it true that there are divine connections of God? मग मला तुम्ही सांगा, देव दैवी नाती जोडतो की नाही? If it is divine connection, then God knows, if God knows when to send to you such divine connections, doesn't He know also when to stop them from coming to you? जर देवबाप आपल्याला दैवी नाती बांधून देणं जाणतो, तर देवबाप आपल्या जीवनातनं काही नाती आपल्यापासून काढून टाकणंही जाणतो. Many times we say, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, oh, this person got associated with me. हा It is a माणूस- divine connection. हा माणूस माझ्या परिचयाचा झाला, हे दैवी नातं आहे. When I needed help, he came to me. मला मदतीची गरज होती,
तेव्हा तो माझ्याकडे आला. Nobody will help me in this way. अशा रीतीनं कुणीच मला मदत करणार This नाही is divine हे connection. दैवी नातं आहे. If this is divine connection, जर असं हे दैवी नातं आहे if this is God's doing, आणि याला जर तुम्ही देवानं केलेलं कार्य म्हणताय, isn't it also God's doing to keep this divine connection away for a time? तर मग काही दैवी नाती देवबाप काही वेळ आपल्यापासून लांब ठेवतो, ते पण दैवी नात्यातच ठेवतो ना. Amen. हं? And isn't it equally true आणि हे पण तेवढंच खरं आहे की नाही. that every creature प्रत्येक श्वापद is, व्यक्ती is that to us and no more than what God makes them to be for us? प्रत्येक जण देवानं त्याला आणि तिला आपल्यासाठी ज्या कशासाठी उभं करायचं ठरवलंय तेवढाच तो किंवा ती आपल्यासाठी उभे राहतील, त्या Yes. पलीकडे नाही. Because if these are divine connections, the measure of these connections also is in the hands of God. कारण ही जर दैवी नाती आहेत, त्या दैवी नात्यांचं माप सुद्धा देवाच्या हातातच आहे Amen. की किती दिवस ठेवायचं आणि किती दिवस थांबवायचं. That if our family and friends and relatives be shy of us, की आपला परिवार, भावबंध, मित्र जर आपल्याला लाजत असतील, त्यांना जर आपली लाज वाटत असेल and those whom we expected to be kind towards us, आणि आपण ज्यांच्याकडनं अपेक्षा ठेवली होती की हे आपल्याशी दयाळू राहतील, and then there is a shock in you why they were not kind to you, you need not be shocked. You need to say, God, it is your doing. आणि मग तुम्हाला धक्का बसतो त्या एखाद्या विशिष्ट घटनेमध्ये की माझी तर अपेक्षा होती की या घटनेत हे माझ्यावर दया करतील, ह्यांनी कशी माझ्यावर दया केली नाही. असा धक्का खाऊ नका. तर म्हणा देवबाप्पांनी ही परवानगी दिलेली आहे की या वेळेला यांनी माझ्यावर दया करू नये. Amen. Because in the end, Job's family came to him, का शेवटी योबाचा परिवार त्याच्याकडे परत आला and that connection was a very strong connection. आणि शेवटी योबाचे भाऊबंद त्याच्याकडे परत आले आणि मग शेवटी ते जे नातं लागलं ते असं भक्कम लागलं की बस. Just imagine if he had gone to their house and accused them. कल्पना करा त्या वेळेला जर योब त्यांच्या घरी जाऊन त्यांना नावं ठेवून आला असता तर. Would they have come in Job 42 to meet them? मग योब 42व्या अध्यायामध्ये ते आले असते योबाला भेटायला? They wouldn't have come to him. नसते आले. नेव्हर नेव्हर. See, are you understanding me? कळतं मी काय म्हणतो? Many times we meet people बऱ्याच वेळेला आपण लोकांना भेटतो, and the devil takes us सैतान आपल्याला घेतो, in retrospect of what happened before. सैतान आपल्याला मागे घेऊन जातो की पहिले क्या क्या हो गया था. त्या दिवशी कसं केलं होतं ना त्याला, तुला बघितलं पण नाही, आज येतो बघ. See, असं डोक्यात घालतो सैतान की त्या दिवशी तुला एवढा त्रास असताना हा विचारायला सुद्धा आला नाही आणि आज इथे येऊन उभा राहिलाय, तू बोलू नको. you have lost the purpose of God. फिनिश्ड स्टोरी एंड. तुम्ही देवाचा संकल्प चुकवलात. You need to say, तर तुम्ही उलट असं म्हणायचं, Lord, प्रभू at the right time you brought him back. योग्य वेळेला तू आज त्यालाच माझ्या समोर आणलास, That time you didn't. त्या वेळेला आणला नाहीस, मी आता कशाला मनात काही ठेवू. Are you understanding people? समजतं का? This is a Christian life. हे याला ख्रिश्चन जीवन This म्हणतात, is a Christian walking. याला ख्रिस्ती जीवन म्हणतात. And your heart will be untouched. आणि मग तुमचं हृदय एकदम सगळ्या गोष्टींपासनं सुरक्षित राहील You'll be strong. आणि तुम्ही भक्कम आणि बलवान राहाल. आणि कुठल्याही गोष्टीनं कधी मग तुम्हाला वाईट जे वाटतं ना, सारखं सारखं लोकांना मला फार वाईट वाटलं, ते वाटणारच नाही. Amen. If they have done wrong, त्यांनी जर चुकीचं केलंय, it's not that if they purposely didn't come to help you, that God is going to wink at your folly just because they became instrument for your change. किंवा मुद्दामून जर ते हे सगळं करतायत आणि तुम्हाला त्रास होऊ देतायत, तर देव काही त्यांच्याकडेही दुर्लक्ष करणार नाही आणि कानाडोळा करणार God will नाही. not say, no, no, that person was really helpful because by his not looking at you, a purpose was worked out in this person's life. कारण की बेसिक गोष्ट काय आहे माहितीये का, देवाला प्रत्येकाचं हृदय माहिती आहे, कोणाच्या हृदयात काय चाललेलं आहे. तर मुद्दामून जर कोणी कुचकडासारखं आपल्या जीवनात काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येत असेल ना, तर देवबाप त्याच्याकडेही दुर्लक्ष करणार नाहीये. He is going to deal with them. देवबाप त्यांच्याशी डील करणार आहे. Though they were very good instrument to work out the purpose of God in my life. की जरी ते एक चांगली वाहिनी होते देवाचा संकल्प माझ्या जीवनात घडवून यायला, तरीही But if they did wrong, पण समजा त्यांनी काही चुकीचं केलंय, God is going to deal with them. देव त्यांच्या जीवनातही कार्य करणार आहे. Are you understanding? कळतं का? They are accountable for it. त्यांना त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे.
In Isaiah 63:3, यशया 63:3 it is said of the Lord Jesus Christ, प्रभू येशू विषयी बोललेलं आहे. I have trod the winepress alone. यशया 63 त्यातलं 3रं वचन, मी एकट्यानेच द्राक्ष कुंड तुडवली आहे. एकट्याने, Nobody. माझ्या बरोबर कुणी नाही. But still he never had any grudges against anyone who deserted him and fled from him. आणि तरी येशूनं त्या कुणाच्याही विरुद्ध काहीही मनात वाईट ठेवलं नाही की जे त्याला सोडून पळून गेले होते. In fact, after resurrection, he went out seeking after them. उलट पक्षी पुनरुत्थानानंतर येशू त्यांना शोधायला बाहेर आला. Go and tell Peter, पेत्राला जाऊन सांग, I'm going to meet him. मी त्याला भेटणार आहे, मी See, जिवंत not झालोय. the word of their काही मग unfaithfulness. बोलला नाही त्यावेळेला की पेत्रानी असं केलं, पेत्र चुकला, पेत्रानी मला नाकारलं. नाही, In fact, he got united with them with a new connection, a divine connection. उलट पुनरुत्थान झाल्यानंतर येशू दैवी आणि नव्या नात्यानं त्या सगळ्या शिष्यांशी परत बांधला गेला. That kind of connection which will never break. अशा नात्यानं बांधला गेला की जे नातं कधी तुटणार नाही. Are you also facing the same kind of dilemma? तुमच्या जीवनात असं काहीतरी कुठेतरी तुमचे भाऊबंद आणि परिवारात होत आहे का? Are you saying that my family has deserted me तुम्ही असं म्हणताय का की माझ्या परिवाराने मला सोडलंय for whatever obvious reasons? काही कारणानं? Don't ever carry any grudge in your heart. कधीही तुमच्या हृदयात त्यांच्या विरोधात काही वाईट ठेवू नका. Possibly it is God who is speaking to you more than he is speaking to them. कदाचित देव तुमच्याशी जास्त बोलत आहे, त्यांच्याशी बोलण्यापेक्षाही जास्त देव तुमच्याशी बोलत असेल. Maybe God is loving you more than he loves them. कदाचित देव तुमच्यावर त्यांच्यापेक्षाही जास्त प्रेम करत असेल म्हणून असं झालं असेल. And if they have done it unfaithfully, आणि त्यांनी जर बेईमानपणानं हे केलंय, one day they are going to realize it. एक दिवस त्यांचं त्यांना कळेल. And if they don't realize it soon, they are going to pay for it. आणि लवकर नाही कळलं तर त्यांना त्याची किंमत भरावी लागेल. Nevertheless, God has plans for each one of us. त्यांना त्यांची अद्दल घडेल. पण कसंही असो, देवाची योजना प्रत्येकासाठी आहे. Amen. For us also, and आपल्यासाठी- those who have been unfaithful to us also. आपल्यासाठी सुद्धा आणि जे आपल्याशी बेईमान रीतीनं वागले आहेत त्यांच्यासाठी. So what does Heman say here? तर हेमान काय म्हणतो Or स्तोत्र David 88 also, whoever. किंवा दावीद? See, he says, my friends became strangers to me. हेमान म्हणतो, माझे मित्र मला अनोळखी झाले. They even hated me. त्यांनी माझा तिरस्कार करायला सुरुवात केली. You have driven my friends away तू माझ्या मित्रांना, भाऊबंधांना माझ्यापासून लांब by केलं. making me repulsive to them. माझा त्यांना कंटाळा येईल असं तू केलं. तू केलं. म्हणजे त्यांना कंटाळा आला. जयश्री आवडेनाशी झाली ना. ते म्हटले नको हे चर्च मध्ये नकोच बघायला. ते हे देवाने- आले तर मी चर्च मध्ये येणारच नाहीये. सो मच रिपल्सिव्ह. इतकं कंटाळवाणं केलं. आधी एवढं जवळ जवळ असायचं, आता मला बघायचंच नाही त्यांना. सी दॅट काइंड ऑफ हेट्रेड दे हॅड अशा पद्धतीचा तिरस्कार त्यांच्यात आला फॉर हेमान. हेमानासाठी. And भाऊबंदात. who did it? आणि कोणी हे होऊ दिलं? God. देवानी हे होऊ दिलं. Job 19:13. इयोब 19 We'll read again. परत वाचूया. He इयोब has put my brethren far from me, and my acquaintances are verily estranged from me. इयोब 19:13 परत वाचूया. त्याने माझे भाऊ माझ्यापासून दूर केले आहेत आणि माझ्या ओळखीचे लोक मला अगदी पारखे झाले. But you know how people run after them. का रे मला सोडला, आता सोडू नको. पण आपले लोक अगदी पाया पडून सुद्धा ते नातं शेवटपर्यंत टिकवायला पाहतात की तुम्ही काही करून मला सोडू नका. And then what happens? अरे बाबा, पण Oh, देव, you will lose your peace, you will lose your joy, and something disastrous is going to happen. मग तुमची शांती निघून जाते, तुमचा आनंद निघून जातो आणि असं काहीतरी भयानक घडतं ना जीवनात की बस. And never think it's strange concerning all these trials that happen to you. आणि या सगळ्या समस्या जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा हे सगळं विचित्र चाललंय असं समजू नका. See, Heman was a very wise man. हेमान फार ज्ञानी होता And everybody, those people, the Israelites knew him. आणि सगळे इस्रायली लोक त्याला ओळखायचे. See, but still it happened and he said, God, you did it. तरी हे सगळं झालं आणि हेमान म्हटला, देवबाप्पा तू केलंस हे सगळं.
Amen. आमेन. In such calamities, अशा संकटात hold on to your righteousness. तुम्ही तुमचा नीतिमानपणा धरून ठेवा Do what is right. आणि जे योग्य आहे ते करा. Love the people. लोकांवर तरी प्रेम करा. Forgive the people. लोकांना तरी क्षमा करा. If they come to you ते जर तुमच्याकडे आले परत, after you got your promotion, तुम्हाला तुमची बढती आणि उन्नती मिळाल्यानंतर ते जर तुमच्याकडे परत आले, don't say, तर मग असं म्हणू नका, आता आठवण आलं का? अभी याद आया की जय श्री राम आता की मी भी कोई आता रहती है. आता हाँ, हे हालेलुया. आता मी वर आलो म्हणून बघा आलं कोई ते लोक जरूरत आहे की सगळं. Don't आपली say that आता because God has given you elevation. देवाने तुला बढती दिली आहे ना, मग Don't say पाय that. डोळे अभिषेक Otherwise कसा- God's purpose will not be worked in you. He will demote you then. नाही तर मग देवाचे संकल्प तुझ्या जीवनात पूर्ण होणार नाही आणि देव तुला घस करून एकदम अधोगती Because he देणार. will say यांना आता परत शिकायला लागेल. कारण Say, देव म्हणेल यांना परत शिकवायला लागेल आता. you have not learned the lesson because that is a lesson for us. धडा नाही शिकला, धडा शिकवला होता, विसरला का काय? So now again I will estrange मग देव them. म्हणतो परत ह्याला जरा शिकवतो मी. मग परत तेच. See, that's why म्हणून when you are elevated जेव्हा तुम्हाला बढती मिळते and if the people come back to आणि you, समजा तीच लोक तुमच्यापासून लांब गेली, तुमच्याकडे परत आली, accept them. त्यांना मिठी मारून Thank you, brother. थँक्यू. Thank you. हालेलुया. Thank you for coming. Amen. Thank you for remembering me. हो हालेलुया. धन्यवाद की माझी आठवण केली. Thank you for this gold. धन्यवाद हे सोनं See, मला his दिलं. brothers gave gold to him. त्याच्या भावांनी त्याला सोनं दिलं. आपण असलं तर मेले आता आठवण आलं का त्यावेळी मला सोनं पाहिजे होतं पैसे नव्हतं काय दिलं नाही he didn't say all that. माझ्या एक्सप्रेशन आणि त्यांचा आवाज असं घालावं. See, he never said anything. Take it. घेऊन टाक राजा. Thank you, brother. ले ले बेटा. And बोल धन्यवाद. now he has more gold. आता त्याच्याकडे जास्त सोनं आहे. Double than what he had before. दुप्पट अगोदर होतं त्याच्यापेक्षाही जास्त. Now this gold was peanuts for him. आता हे सोनं म्हणजे त्याला शेंगदाणा. But still, तरी thank you, brother. तो सोनं घेतो त्यांच्याकडनं की Thank you, थँक्यू sister. थँक्यू What a सिस्टर big थँक्यू thing you ब्रदर. have done. किती Come, छान. मला sit तुम्ही with एवढं घेऊन आला. थँक्यू. Because कारण that promotion is given after your trial. ती बढती तुम्हाला पारखल्यावर दिलेली आहे. So don't lose it. ती गमवू नका. Don't lose it. Huh? Show to God. देवाला दाखवा. तुम्हाला शिकवलं मी शिकलो प्रभू. हा. You have to say to the Lord. देवाला सांगायचं की कानाला खडा मी सुरुवात नेहमी खालूनच करणार. Second point. दुसरा मुद्दा. First point we learned God permitting for wise reasons. पहिला मुद्दा आपण शिकलो काही सुज्ञ कारणांनी देवाने दिलेली परवानगी. Second point, दुसरा मुद्दा God's dealings for wise reasons. सुज्ञ कारणापायी देवानं केलेला कारभार. Amen. First one was God permitting for wise reasons, God dealings for wise reasons. सुज्ञ कारणाने दिलेली परवानगी आणि सुज्ञ कारणाने केलेले कारभार. No matter what becomes your portion. काही जरी तुमचा वाटा झाला In the flesh, certain things may go contrary to your thinking and belief. आणि तुमच्या या देहात या जीवनात काही गोष्टी तुमच्या विरुद्ध जातील, तुमच्या विचारांसारखं कदाचित होणार नाही, But God is never wrong, पण देव कधी चुकत नाही. हालेलुया. especially for us. खास करून आपल्यासाठी. You need to take it as God dealing with you, though strangely, yet wisely. तुम्ही ते कारभार देवाकडनं स्वीकारायचे. जरी विचित्र असले तरी सुद्धा ते ज्ञानी कारभार आहेत म्हणून स्वीकारायचे. He is worthy of all तो praise. सर्व स्तुतीस योग्य He आहे. is worthy of all thanksgiving. तो सर्व आभार प्रदर्शनास योग्य आहे. Because there are still choice mercies continued even in those dealings of God. कारण त्या देवाच्या त्या कारभारांमध्ये सुद्धा निवडक दया तरीही तो आपल्याला देतो. Amen. Amen. In those dealings, strange dealings, there are hidden mercies of God. म्हणजे त्या विचित्र कारभारांमध्ये सुद्धा देवाची लपलेली छपलेली दया तरी सुद्धा आपल्यावरती येत राहते. Amen. म्हणजे फादर बकमनचं ते गाणं आहे ना, मारता और प्यार करता, मारता भी प्यार भी करता, Praise मारता God. प्यार करता, मारता प्यार करता, हे ते आहे. शैतान काय करतो? फक्त मारता मारताय प्यार नहीं करता, मारताय. खाली मारता. वो जो बहुत लोगों को समझता नहीं. Lamentation 3:22 and 23. विलाप गीत 3:22 आणि 23. It is of the Lord's mercies that we are not consumed because his compassions fail not. विलाप गीत 3:22-23. यहोवाची प्रेम दया त्याच्या करुणा थकत नाहीत म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात. तुझे विश्वासू पण अत्यंत थोर आहे. Amen. हालेलुया. How many of our problems would be solved if only Christians always carried a fresh anointing upon their head? ख्रिस्ती लोकांनी जर दर दिवशी ताजा अभिषेक आपल्या डोक्यावर घेतला
तर त्यांचे कितीतरी त्रास सुटतील. If they only realize the divine hand of God upon them. जर फक्त त्यांना देवाचा दैवी हात आपल्या जीवनावर असलेला समजला तर कितीतरी त्रास सुटतील. Even in those divine dealings or strange dealings or wise dealings of God, त्या देवाच्या दैवी विचित्र आणि सुज्ञ कारभारांमध्ये सुद्धा maintain the glow. तुम्ही चमक सांभाळून ठेवा. Maintain the glow. चेहऱ्यावरची चमक कायम ठेवा. Many times, बऱ्याच वेळेला if people only would come in line with God, जर लोक फक्त देवाला हवंय त्या अनुरूप राहिले, how fast the dealings would end. पटकन ते सगळे कारभार बंद होतील. People say when the dealings of God will end, the sooner we realize it. लोक म्हणतात देवा कधी हे सगळे कारभार माझ्या जीवनातले संपवणार आहे, थांबवणार आहे. अरे जितकं पटकन तू ऐकशील तितकं पटकन थांबवेल. हे माझे नातेवाईक सोडून गेलेले आता 1 वर्ष झालं. हा. एवढं लांब कधी करतो कधी? अरे मग तुम्ही एवढं लांब म्हणजे काय माहितीये का, टाइम घेता परत यायला. तुझी कुणकुण जेवढ्या लवकर तू बंद करशील ना तेवढं देवबाप ते सगळे कडक कारभार लवकर बंद करेल. पण तू कुणकुण करतच राहिला मग देवबापाला ते डीलिंग तुझ्या जीवनामध्ये करायलाच लागेल. See? दर दिवशी ऑपरेशन. Many times, बऱ्याच वेळेला if only people would come in line with God by the anointing that is there upon them. जर फक्त लोक जो अभिषेक देवबाप त्यांना देत आहे त्या अभिषेकाला घेऊन देवाला हवंय त्या अनुरूप राहिले ना They wouldn't have to go through a long period of a trial. तर त्यांना खूप दिवसांचा त्रास सहन करायला लागणार नाही. Amen. आमेन. That doesn't mean we won't have trials at all. याचा अर्थ मी असं नाही म्हणत आहे की आपल्याला कधी त्रास होणारच नाही. Tests and trials and temptations are part of a Christian life. त्रास, समस्या, पारख आणि मोह लिहून घ्या. त्रास, समस्या, पारख आणि मोह ख्रिश्चन जीवनाचा भाग आहेत. ते होणारच, ते येणारच. काय? त्रास, समस्या, पारख, मोह. 4 things. या 4 गोष्टी ख्रिश्चन माणसाच्या जीवनात कधी ना कधी येणारच. But पण when you stay filled with the Holy Spirit, त्या सगळ्यात तुम्ही जर पवित्र आत्म्याने भरलेले राहिलात, full of God, देवानं भरून जीवन जगलात, and know what God is doing, समजून घेतलं की देव काय करत आहे and sooner yield to it, आणि पटकन जर देवा शरण गेलात then the divine dealings will be shortened and the best results will be seen in our lives. तर मग दैवी कारभार लवकर थांबेल आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनात आपल्याला लवकर And the दिसेल. Holy Spirit many times will reveal to you that it is God's hand that has come upon us. आणि पवित्र आत्मा बऱ्याच वेळेला तुम्हाला हे प्रगट करून सांगेल सुद्धा की हा देवाचा हात तुझ्या जीवनावर आलाय बरं का जयश्री. That's how Job came to know. तसंच तर योबाला कळलं. Job said, योब बोलला "You did it, I know it." मला माहितीये तू केलंयस. See, many of us would have bound the devil. बऱ्याच आपल्यातले बरेच लोक जर तिथं असते त्याच्या जागी तर आपण तर सरळ सोड सैतानालाच बांधायला सुरुवात केली असती. I bind you, devil, for dividing my family. I bind you in the name of माझ्या Jesus. फॅमिलीमध्ये तू सगळा विभक्तपणा आणला, आम्हाला फॅमिलीला एकमेकांपासून Either we will bind the devil and fight with the devil, or we will fight with those people only, the family members. एक तर आपण सैतानाला बांधून त्याच्याशी भांडू, नाही तर आपण स्ट्रेट अवे फॅमिलीशीच भांडायला सुरुवात करू. जा आजपासून कधीच नाही भेटायचं. तुम्ही माझं घरी नाही, मी तुमचं घर नाही. झालं, संपलं आता. See? आजपासून पुढे माझं तोंड बघायचं नाही देव. हालेलुया. देव बाप्पा दया कर. See, many times we don't realize that God is not trying to get them, God is trying to get your attention. बऱ्याच वेळेला या सगळ्यामध्ये आपल्याला हे कळत नाही की देवबाप त्यांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये. तर हे सगळं करून देवबाप तुझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतोय की जय श्री राजा थोडा इधर देख. Amen. We say, छोड माया छोड. God is not dealing with them, God is dealing with us. देव त्यांच्याशी कारभार करत नाही, देव तुझ्याशी कारभार करतोय. He wants us to change. देवाची इच्छा आहे की तू बदल. He wants us to come in line with the word. देवाची इच्छा आहे की तू बायबलला धरून चाल. Because many of us don't learn in our trials and sufferings, का आपल्यातले बरेच लोक आपल्या त्रासांमध्ये शिकत नाही. because our hearts have become so hard and stubborn का आपलं हृदय इतकं हट्टी आणि इतकं जिद्दी आणि कडक झालेलं that we blame everybody, but we never complain to God. का आपण सगळ्यांना नावं ठेवून दोष देतो पण आपण कधी देवाला सांगत नाही. Amen. And the sooner you come to God, आणि जेवढं पटकन तुम्ही देवाकडे याल the shorter you will have of such kind of dealings. तेवढे कमी त्रास होतील आणि असले कडक कारभार होणार नाहीत. Amen. हं? Many times people have continued with that kind of dealings in their life because they have never turned to God. बऱ्याच वेळेला काही लोकांच्या जीवनामध्ये देवाचा हा जड हाताचा कारभार सारखा चाललेला असतो
कारण की ही लोक वळलेलीच नसतात. Amen. In all this affliction, you have to sit down and say, Lord, if God has done it, why? Maybe He's making me humble. Maybe He's trying to change सगळ्या me. त्रासांमध्ये खाली बसून विचार करायचा आपल्या जीवनात, स्वतःच्या जीवनात, की माझ्या जीवनात हे जे सगळं चाललेलं आहे आणि हा जो काही त्रास मला होत आहे, हे देवानीच केलेलं कार्य आहे. देव मला कुठेतरी तोडतोय, देव कुठेतरी फटके मारून मला सरळ करतोय. See, the same sun which hardens the clay, it also melts the wax. जो सूर्य चिखलाच्या गोळ्याला कडक करतो, तो सूर्य मेणाला वितळवतो. It is upon us whether we are a wax or we are clay. तुझ्यावर आणि माझ्यावर अवलंबून आहे की आपण वितळणार आहोत का कडक होणार आहोत. Amen. आमेन. And it is good for us because there are many things hidden deep in us which is not manifested until the light is shed in us. आणि हे चांगलंच आहे, कारण की बऱ्याच अशा गुप्त गोष्टी, आतमधल्या खोल अशा गोष्टी असतात की ज्या प्रकाश पडल्याशिवाय आपल्याला सुधरत नाहीत. Because darkness cannot reveal many things to us. अंधार बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रगट करू शकत नाही, Amen. पण प्रकाश आपल्याला बरंच काही दाखवतो. In the darkness we see and say, घर माझं एकदम छान आहे. अंधारात आपण काय म्हणतो, घर एकदम स्वच्छ आहे, Little extra light. थोडासा लाईट लावला, थोडं दिसतं थोडं थोडा इकडं. गंध आहे. But the more the light, the more you can see the dirt. एकदम लख प्रकाश सोडला, बहुत गंध आहे, See? इसको साफ करने की जरूरत है. जसं घराचं तसं तुझं. The more the light that is shed upon us. जेवढा प्रकाश आपल्यावर पडेल, That's why the more closer we go to God, म्हणून तर जेवढा आपण देवाच्या जवळ जाऊ, the more we say, depart from me, O God. तेवढा आपल्या तोंडावर एकच ओळ असेल की प्रभू माझ्यापासून That's what दूर Peter हो. said, depart from me. पेत्र तेच म्हटला ना, प्रभू माझ्यापासून Why? दूर हो. का? He hated Jesus. त्यानं काय येशूचा No, तिरस्कार केला होता the म्हणून? light was revealing his darkness in नाही, him. तो देवबाप्पाचा प्रकाश पेत्राला दाखवत होता की तू किती काळा कुट्ट आहेस बघ, किती Amen. तू घाण आहेस, किती तू खराब आहेस बघ. म्हणून पेत्र म्हटला, प्रभू माझ्यापासून दूर हो. And so all these lights that are shed upon us, it reveals the weaknesses that we may deal with it. ते सगळे प्रकाश जे आपल्यावरती पाडले जातात ना, ते आपल्याला हे प्रगट करण्यासाठीच पाडले जातात की लपून छपून आतमध्ये कुठं काय काळ आहे, See, that we may be ready to face the truth. की आपण सत्याला तोंड द्यायला तयार झालं पाहिजे. The light is shown in us that we may face the truth and deal with it. आपल्याला प्रकाश याच्यासाठी दिला जातो की आपण सत्याला तोंड द्यावं, सत्य आपल्याला कळावं आणि आपण त्याचा जो काही कारभार करायचा असेल तो करावा. Not that God wants to know, He already knows. असं काही नाही की देवाला जाणून घ्यायचंय, देवाला माहितीच नव्हतं आपल्या मनात हे आहे. देवाला सगळं माहिती The आहे, light is shown for us. आपल्याला कळावं म्हणून लख प्रकाश देवा कधीतरी आपल्या डोक्यात पाडतो. Amen. आमेन. That we may face the truth and the truth will set us की free. आपण सत्याला तोंड द्यावं आणि सत्याने आपल्याला सुटका द्यावी. God put Job in the furnace that he may shine. देवाने योबाला आगीच्या भट्टीत टाकला अशासाठी की इयोब चमकावा. Amen. Amen. When a tree bears fruit, it is always pruned. जेव्हा झाडाला फळ येतं त्या झाडाला छाटतात सुद्धा. Amen. हं? Not when it does not bear fruit. त्या झाडाला फळ येत नसेल तर छाटत नाहीत. When it bears fruit, त्या झाडाला जो फळ येत आहे then you prune it. मग आपण छाटतो. Why? का? It may bear further fruit. अजून फळ यावं. God is interested in the fruit that you already have. He wants it to be increased now. देवाला फळात उत्सुकता आहे. जे फळ तुला ऑलरेडी आलंय ते फळ आणि त्याच्या पुढेही अजून जास्त फळ तुला यावं यात देवाला उत्सुकता आहे. Look at the prophet Isaiah. यशाया संदेशा पहा. When does he say, I am undone? तो कधी म्हटला की मी अशुद्ध आहे? In Isaiah 6, he says, यशाया 6 अध्याय. I am undone, O God. देवबाप्पा मी अशुद्ध ओठांचा I am a माणूस. man of unclean lips. I dwell in the midst of unclean people. देवबाप्पा मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो. When did he say that? कधी बोलला यशाया? हे कधी बोलला? When afflictions came upon him. जेव्हा त्रास त्याच्या जीवनात आले. In what way? कुठल्या रीतीनं? When the king to whom he looked, Uzziah, died. ज्या राजाकडे तो सारखं पाहत असायचा, उज्जिया राजा, तो राजा ज्या दिवशी मेला त्या दिवशी यशायाच्या डोक्यात प्रकाश See, पडला. that's what he says, Isaiah 6:1. यशाया 6:1. In the year that King Uzziah died, I saw also the Lord sitting upon a throne, high and lifted up, and his train filled the temple. उज्जिया राजा मेला त्या वर्षी प्रभूला उंच आणि उंचावलेल्या अशा सिंहासनावर बसलेले मी पाहिले आणि त्याच्या पोशाखाच्या सोग्याने मंदिर भरले. See, you know how Uzziah died? He Uzziah- died of leprosy. उज्जिया राजा कसा मेला माहितीये?
कुष्ठ होऊन मेला. See, when Isaiah saw the Lord, जेव्हा यशयानी परमेश्वराला पाहिलं he saw his own leprosy. तेव्हा यशयाला स्वतःचं कुष्ठ दिसलं. See? अंडरस्टँड, समजून घ्या मी काय म्हणतो. But when he saw King Uzziah, he saw his leprosy. पण जोपर्यंत यशया उज्जिया राजाकडे पाहत पाहत राहत होता, त्याला उज्जिया राजाचं कुष्ठ फक्त दिसत होतं. पण ज्या दिवशी यशयानं देवाकडे पाहायला सुरुवात केली, यशयाला कळलं कुष्ठ मलाही लागलंय. Are you understanding? Because leprosy speaks about sin. कुष्ठ म्हणजे पाप. Whenever you come in contact with the world, जेव्हा केव्हा तुमचा संपर्क दुनियेशी लागेल, you will always find their fault. तुम्ही नेहमी दुनियेतल्या लोकांच्या चुका काढाल. But when you come face to face with God, पण जेव्हा तुम्ही देवाला समोरासमोर याल, you will find fault in you. तुम्ही स्वतःमधली चूक काढाल. कळलं? If you want to change, जर तुला बदलायचं असेल, you need to come more closer to God than एक to तर the people. तुला लोकांपेक्षाही जास्त देवाच्या जवळ यावं लागेल. Amen. आमेन. That's why the mother of pride is ignorance. आणि म्हणून गर्वाची आई कोण माहितीये? न जाणतेपणा. Amen. न जाणतेपणा जो असतो ना, की नाही मला तर माहितीच नव्हतं हे जे And, असतं ना. and the nurse of pride is rebellion. आणि गर्वाची नर्स म्हणजे कोण? बंडखोरपणा. Yes. Ignorance and rebelliousness. अजाणता All in the आणि family. अजाणता आणि बंडखोरपणा It's all in the family. हे It's सगळं one family. It's one family. हे सगळं त्या गर्वाच्या परिवारात आहे. Family of pride. गर्व नावाचा एक परिवार, त्या परिवारात राहतात. अजाणतेपणा हमको तो मालूम ही नहीं था, See? आणि बंडखोरपणा आम्ही नाही करणार. But a small glance at the Lord पण देवाची एक छोटीशी झलक जर आपण पाहिली will even make the best of man abhor themselves. तर त्या एका झलकीमध्ये सुद्धा सर्वोत्तम माणसालाही स्वतः खोट सापडेल आणि म्हणेल, प्रभू मी अशुद्ध आहे, Do you understand? मला me? माफ कर. That's why म्हणून when people never say that they are wrong, they are always proud. These are the people who have never come close to God. जी लोक म्हणतात ना की नाही आमच्याकडनं काही चूक झालेली नाहीये, आमच्याकडनं काही चूक झालेली नाहीये, ती नेहमी गर्विष्ठ लोक असतात. Yes. जी चूक मानत नाहीत. आम्ही नाही केली चूक, हमने नहीं किया, गलत हमने किया ही नहीं. If we walk in the light, आपण जर प्रकाशात चाल, as He is in the light, जसा तो प्रकाशात आहे, then the blood of Jesus cleanses us from all मग sin. येशूचं रक्त आपल्या सर्व पापांना धुतं. Because light shows your weaknesses, your sins. कारण प्रकाश तुम्हाला तुमचं पाप आणि तुमचा अशक्तपणा दाखवेल. But if we don't walk in the light, आपण जर प्रकाशात चाललोच नाही, how can the blood of Jesus wash away our sins? Because we have not seen our तर येशूचं रक्त weaknesses and आपल्याला sins. कसं धुणार? का आपल्याला आपलं पाप दिसतच नाहीये ना. We need to walk in the light. प्रकाशात चाला तुम्ही. The light of the word of God. देवाच्या शब्दांमधला प्रकाश. Meet God every day. रोज देवाला भेटा, Seek God every day. रोज प्रेयर करा. You'll always be in the presence of light. नेहमी तुम्ही प्रकाशाच्या सानिध्यात राहा. And you will change faster than in any other way you propose for me. आणि इतर कुठल्याही रीतीनं नाही, पण या रीतीनं तू सगळ्यात पटकन बदलशील. Amen. Amen. Because it's the word that works in our lives. कारण वचन आपल्या जीवनात कार्य करतं. Amen. शब्द, All these words that I speak to you, if you apply it in your life, हे सगळे शब्द जे मी बोलतो ना, हे नुसते जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरले ना, you see the mighty changes that will take place in your life. स्वतःचं जीवन इतकं बदललेलं तुम्हाला आढळेल की बस. Many times, बऱ्याच वेळेला when God sends help far from us, देव जेव्हा आपल्यापासून मदत अगदी लांब ठेवतो, be sure तेव्हा खात्री बाळगा, His plan is to bring His presence close to you. त्याची योजना अशी आहे की त्याचं सानिध्य तुझ्या जवळ यावं. Are you understanding? म्हणून तो पटकन तुला मदत मिळू देत नाहीये. When God puts away your people far from you, always know that now God wants to come close to you because God is a jealous God. जेव्हा देव तुझ्या परिवाराला आणि तुझ्या भाऊबंधांना तुझ्यापासून काही वेळ लांब करतो, तेव्हा तू तुझं समजून घे की त्यांच्यापेक्षा जास्त देवाला तुझ्या जवळ यायचंय, कारण तो ईर्ष्यावान देव आहे. ही इज अ जेलस गॉड. God told Abraham, देवबाप अब्राहमाला म्हटला, take your son, your only son, the son whom you love and offer him. तुझ्या एकुलत्या एक पोराला घे, की ज्या पोरावर तू जीवापाड प्रेम करतो ना, घे त्याला
आणि वध त्याला. God is a jealous God. देव ईर्ष्यावान देव आहे. People say, how can God be jealous God? लोक म्हणतात की देव कसं काय ईर्ष्यावान? Yes, हो, jealousy means possessive. ईर्ष्यावान म्हणजे काय? पॉझेसिव्ह, की हा फक्त माझा आहे, हा दुसऱ्यांचा होऊ शकत And what नाही. is wrong in it? आणि त्यात काही चुकीचं नाहीये. जर देव म्हटला की जयश्री फक्त माझी आणि ती आणि कोणाची होऊ शकत नाही, तर त्यात देव चुकीचा नाहीये. आणि जसं माझं तसं तुझं. When God sees you mingling more closer with the world, जेव्हा देव हे पाहतो की तू दुनियेत जरा जास्त इन्व्हॉल्व होतोयस, He says, देव म्हणतो ह्याने मला कट केलं, आता हे लोकांना मी कट करतो जेणेकरून मी आता जवळ येणार आहे. हालेलुया, आमेन. See, in every dealings of God, there is divine wisdom, divine plan, and it is better for us. देवाच्या प्रत्येक कारभारामध्ये त्याचं दैवी ज्ञान असतं, दैवी योजना असते आणि आपल्यासाठी ती चांगली आहे. Amen. आमेन. If you want to see the King of Kings and the Lord of Lords, then your Uzziah king has to die. तुम्हाला जर तुमचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू बघायचा असेल आणि त्याचं दर्शन हवं असेल, तर तुम्हाला तुमचे आपापले राजे मारावे लागतील. And God will do it. आणि देव हे करेल. God will do it. देव हे करेल. If He wants to make you an Isaiah, He will slay the king. जर देवाला तुला यशया करायचं असेल, तर तुझा उज्जिया देव मारेल. Amen. And don't curse God, तेव्हा देवाला शाप नको देऊ, because it is going to work out for your good actually. कारण तुझ्या चांगल्यासाठीच ते होत आहे. Look at John the Apostle. योहान प्रेषित पहा. He had the view of the Redeemer in his glory. आपला जो उद्धारकर्ता आहे, त्या उद्धारकर्त्याचं दर्शन योहानाला सर्व वैभवासकट झालं. And he says it in Revelation 1:17. प्रगटी 1:17 तो लिहितो. When I saw him, I fell down at his feet as though dead. प्रगटी 1:17 तो म्हणतो, जेव्हा मी त्याला पाहिलं, मी त्याच्या पायाशी मेल्यासारखा पडलो. See, suddenly he died. अचानक मेल्यासारखा झाला. The मेला. more closer you come to God, the more faster you die, and the more faster you become alive to God. जेवढं तुम्ही देवाच्या जवळ याल, तेवढं तुम्ही तुमच्या देहात मराल आणि मग तेवढं जास्त तुम्ही देवात वाढाल. Amen. Amen. God had to open Job's eyes. देवाला योबाचे डोळे उघडावे लागले. And when he saw the Lord, आणि जेव्हा त्यांनी देवाला पाहिलं and in the light of God, he saw his own folly, he repented. आणि देवाच्या प्रकाशात जेव्हा त्याला स्वतःची चूक दिसली, त्यांनी लगेच पश्चाताप केला. Otherwise, he was only glorifying himself. नाही तर तो तर नुसतं स्वतःच गौरव वैभव. I was eyes to the blind. मी तर असा होतो, मी तर असं केलेलं आहे. I was मी तर- eyes to the blind. मी तर अनेकांसाठी डोळा झालो होतो. I was a father to the fatherless. मी तर अनेक पितृहीनांसाठी बाप I was a झालो. helper to the widows. मी विधवांना मदत केली. When I stood, everybody put their hand on their mouth. मी उभा राहिलो किंवा मी गेलो तर सगळे आपल्या तोंडावर When I हात spoke, ठेवायचे. nobody spoke. मी बोलायला लागलो तर कोणी बोलायचं नाही. म्हणजे योग त्याच्या त्या गौरवामध्ये उडत होता थोडा. Why? का? Because he was कारण- not very close to God. देवाच्या जास्त जवळ नव्हता. God said, मग देव बोलला, एक मिनिट, थोडं प्रकाश त्याचा जवळ आणतो आणि त्याला दाखवतो किती अंधार आहे. एक्सक्यूज मी, थोडासा प्रकाश पाडा, त्याला दाखवा अंधार किती झालाय. And then he repented. मग योबाने पश्चाताप केला. Oh God, you know me better than I know myself. देव बाप्पा, तू तर मला माझ्या स्वतःपेक्षाही जास्त चांगलं ओळखतोस. And God blessed him doubly. आणि मग देवाने त्याला दुप्पट When he आशीर्वाद दिला. realized God blessed him doubly, त्याला कधी हे कळलं की देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिलेले आहेत. see, God blessed him doubly because he realized that his folly and his sins, and he corrected himself. देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिलेले त्याला कळले आणि त्यासाठी त्याला समजलं की देवानी हा प्रकाश माझ्या डोक्यात पाडला, मला माझ्या चुका, माझे दोष दाखवले, मला पश्चाताप करायला लावला, त्यामुळे मी देवाच्या जवळ आलो आणि मग आता म्हणून हे दुप्पट आशीर्वाद माझ्या जीवनावर देवाने दिले. See, now, devil wanted to kill Job's family, नाहीतर means ruin completely. नाहीतर सैतानाची तर इच्छाच होती की योब आणि त्याचं खानदान पुरेपूर नाश झालं पाहिजे. But in that God works. पण त्यात देव कार्य करतो. In that God works. त्यात देव कार्य करतो. Amen. Hallelujah. He uses them as instruments for the better purpose. त्यांना वापरतो हत्यारा. Not that God said, Satan, you do this. हत्यारासारखं वापरतो देव त्यांना त्याच्या कारणांसाठी. See,
God does not send Satan to you. देव काही सैतानाला पाठवत नाही बरं का Satan तुमच्याकडे. comes on his own, but God uses this fellow as an instrument for his own purpose. सैतान स्वतःहूनच And brings out तुमच्याकडे the येतो. best. सैतान स्वतःहूनच तुमच्याकडे येतो. देव काही सैतानाला तुमच्याकडे पाठवत नाही. सैतान स्वतःहून तुमच्याकडे येतो आणि देव त्याला वापरतो की या मूर्खाला वापरून घेऊ आपण आपल्या पोराच्या जीवनात आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यासाठी या मूर्ख सैतानाला वापरा. And devil is not testing you. आणि सैतान काही तुम्हाला पारखत नसतो. He is tempting you. सैतान मोह घालतो. मोह. Bible says बायबल म्हणतो Jesus was led by the Spirit into the wilderness to be tested. येशूला आत्म्याने अरण्यात मोहात पारख करण्यासाठी पाठवले. But Bible says tempted. It's not tempted, it is tested. मोहात टाकण्यासाठी पाठवले नाही. मोह लिहिलेला आहे पण मोहात पाडायला नाही पाठवले, पारखायला पाठवले. And the devil tempts Jesus. आणि सैतान येऊन मोह घालतो येशूला. See? You see the temptation coming from Satan and testing coming from God? सैतानापासून मोह येतात, देवापासून पारख येते. And the devil says, आणि सैतान म्हणतो make this stone into bread. बनव या दगडाला भाकर. That was the temptation of the devil, हा मोहच होता but सैतानाचा. it was the testing of God. पण देव पारखत होता येशूला की बघू हा काय करतो. Did you see that? Huh? Both working hand in hand, दोन्ही हातात हात घालून. but God still having the upper hand. पण तरी देव वरचा आहे. Amen. आमेन. We'll continue next week. पुढच्या सोमवारी. Let not people speak to you for a season. लोकांनी काही दिवस तुमच्याशी बोललं नाही तरी चालेल. Go home and say, घरी जाऊन म्हणा, Lord, I know प्रभू मला माहिती आहे you have put away these people from me. तू या लोकांना माझ्यापासून लांब And केलायस for a season, I know it, Lord. आणि काही काळासाठी केलायस प्रभू मला माहिती आहे. And when you have fulfilled your purpose in my life, आणि जेव्हा तुझे संकल्प माझ्या जीवनात पूर्ण you होतील will bring them back to me, तू त्याच लोकांना भाऊबंधांना माझ्याकडे परत आणशील. and our ties will be आणि stronger. मग आमचं नातं एकदम भक्कम, It will be spiritual ties. एकदम आत्मिक It नातं, will never break. ते कधी तुटणार नाही. Amen. But keep your heart clean. पण त्यासाठी हृदय स्वच्छ ठेवा. Don't fight with anyone. कुणाशी भांडू नका. Don't hold grudges in your heart. कुणाविरुद्ध मनात काही ठेवू नका. Don't fight with them. भांडू नका. Fight with God if you want. देवाशी भांडा पाहिजे तर. हं? God will not get a heart attack. Don't worry. देवाला काय हार्ट अटॅक येत नाही. Complain to God, देवाला तक्रार करा. and God will open your eyes. देव तुमचे डोळे उघडे Why He is dealing with you. की का तू अशा रीतीनं तुमच्या जीवनात कार्य करत Oh आहे. God, what a great God you किती are. महान देव आहे. Thank you, Lord, धन्यवाद. for everything that is धन्यवाद. happening in my life. माझ्या जीवनात जे सगळं चाललंय त्याबद्दल तुला धन्यवाद. You are in control of everything. तू सर्व गोष्टींचा ताबा घेतलायस. Thank you, Father, धन्यवाद. for putting away my people away from me for a season. माझे लोक माझ्यापासून काही दिवस तू लांब ठेवतोयस, तुला धन्यवाद. So be it, Lord. होऊ दे दे बाप्पा. So be it. होऊ दे. At the right time, योग्य वेळेला you will bring them back to me. तू त्यांना परत आणशील. Lord, bless these people. प्रभू या लोकांना आशीर्वाद दे. Touch these people. त्यांना स्पर्श कर. Heal those people who need heal. ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. Fulfill their heart's desire. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Praise God. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजव.